नमस्कार मित्रांनो, मी चेतराम मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पॉट राऊंडबद्दल सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. पूर्ण म्हणजे एकदा आता तुम्ही सुरुवात केली तर शेवट करून जायचं आहे, जेणेकरून ही शेवटचा राऊंड आहे आणि याबद्दल तुम्हाला काहीही डाऊट नसला पाहिजे. तर मित्रांनो, आपला झाला पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. तर आता याच्यामध्ये काय झालंय, काही विद्यार्थ्यांना काही कॉलेजेसचे तर ते मनासारखे मिळाले, त्यांनी ॲडमिशन घेऊन टाकले आहे ना. आता याच्यामध्ये काही लोकांना मनासारखे कॉलेज मिळालेले नाही आहेत, तर ते आता तिसऱ्या राऊंडला त्यांना असं वाटतंय की मला ॲडमिशन नाही घ्यायचं, तर मी स्पॉट राऊंडला जाईल. सो ते डायरेक्ट स्पॉट राऊंडसाठी पात्र आहेत जर त्यांनी कॉलेजेस जे आहेत तर ते पहिल्या राऊंडपासून रिफ्यूज करत आलेले असतील तर. ओके, पहिल्याला घेतलंय ज्यांनी तर ते पात्र नाही आहे, दुसऱ्याला ज्यांनी घेतलं ते पात्र नाही, किंवा तिसऱ्याला ज्यांनी ॲडमिशन केलं ते पात्र नाही आहे. पण ज्यांनी तिन्ही राऊंड हे कॉलेज रिफ्यूज केलेले आहेत तर ते स्पॉट राऊंडसाठी पात्र आहेत. बरं, आता खूप एक महत्त्वाचा प्रश्न होतो काही विद्यार्थ्यांचा की दादा आम्ही जे आहे तर ते कॉलेज फ्लोट केलेलं होतं आणि आता आम्ही स्पॉट राऊंडसाठी पात्र आहोत का. तर ज्यांचं ॲटो फ्री झालेलं असतं कॉलेज आणि ज्यांनी रिपोर्टिंग वगैरे केलेली आहे तर ते विद्यार्थी ॲडमिटेड असतात, तर ते पात्र नसतात. पण ज्यांनी ॲटो फ्री झालेलं आहे, जे डॉक्युमेंट त्या कॉलेजला त्यांनी दिलेले नाही आहे आणि त्यांना असं वाटते की स्टील मी ट्राय करावं स्पॉट राऊंडसाठी, तर अशा विद्यार्थ्यांसाठी लूप होल तुम्ही म्हणू शकता या प्रोसेसमध्ये आहे की 30 तारीख असती, त्या तारखेला तुम्ही जर रिपोर्टिंग नाही केलं तर ते ॲडमिशन कॅन्सल करतात त्यांच्या लॉग इनमधून कॉलेजमधल्या आणि ते विद्यार्थी स्पॉट राऊंडला ट्राय करतात. असं तिथे जास्त कुठं असं लिहिलेलं मला दिसलं नाही, बट या अगोदर विद्यार्थ्यांनी केलेला आहे. सो हा जर मार्ग तुम्हाला अवलंबवायचा असेल तर हा तुमच्या रिक्सवर अवलंबावा, कारण ऑलरेडी या अगोदर विद्यार्थ्यांनी असं केलेलं आहे. बट प्रोसेस काय सांगते, पहिला प्रेफरन्स असेल तर ते लोक जे आहेत तर त्यांना ते कॉलेज घ्यावं लागतं राऊंडमध्ये, किंवा ज्यांचं ॲटो फ्री झालं त्यांना ते घ्यावं लागतं. सो ज्या ॲटो फ्रीजवाल्यांचा प्रश्न मी एकदा सॉल्व्ह करून दिला आहे तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो, ज्यांना तिन्ही राऊंडमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर ते विद्यार्थीसुद्धा स्पॉट राऊंडसाठी पात्र असतात. स्पॉट राऊंड म्हणजे काय वेगळं आहे का, तर स्पॉट राऊंड म्हणजे काहीही वेगळं नाही आहे. आता तुम्ही बघितला पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 राऊंड झालेत, हे सगळे काय कुठे झाले, वेबसाईटवरती झाले है ना, ऑनलाईन झाले. स्पॉट राऊंड म्हणजे हा एक चौथा राऊंड असतो आणि हा वेबसाईटवरती नसतो, हा फक्त ऑफलाईन असतो त्या कॉलेजच्या स्पॉट सेंटरवर है ना. सो तुम्हाला मग त्या पर्टिक्युलर कॉलेजला जावं लागेल का, तर काही कॉलेजेसला जावं लागेल ज्या ठिकाणी स्पॉट सेंटर आहेत तर त्या, पण एखादं कॉलेज त्या दुसऱ्या स्पॉट सेंटरच्या अंतर्गत येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या कॉलेजला जायची गरज नाही, त्या स्पॉट सेंटरला जायची गरज आहे. तर ते काय मी तुम्हाला पुढे समजून सांगतो. तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल मित्रांनो की सगळे बाकीचे राऊंड जे आहेत तर ते ऑनलाईन झाले आणि आता ऑनलाईन ज्यांना समजत नाही बुवा, किंवा ज्यांना ऑनलाईन चांगला कॉलेज मिळालं नाही, आवडीचं कॉलेज मिळालं नाही, तर ते स्पॉट राऊंडला जातात. हा स्पॉट राऊंड जो आहे तर तो ऑफलाईन असतो. त्यानंतर मित्रांनो, स्पॉट राऊंडला पूर्ण फीस लागते का, किंवा मॅनेजमेंटची फीस असते का, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, मॅनेजमेंट राऊंड आणि स्पॉट राऊंड याच्यामध्ये फरक आहे. मॅनेजमेंट राऊंडला ते व्यवस्थापकीय कोटा म्हणतात, इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणतात है ना. सो या मॅनेजमेंट राऊंड आणि स्पॉट राऊंडमध्ये फरक आहे. स्पॉट राऊंड हा राऊंडचाच भाग आहे, फक्त तो ऑफलाईन आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला फीस पण जी आहे तर ती बाकीच्या जे प्रोसेसेस आहेत म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे यांना स्पॉट राऊंडला पूर्ण फीस असते, स्कॉलरशिप त्यांना नसती. ॲग्रिकल्चरला पण मध्ये 1-2 वर्ष तसं झालेलं होतं की स्पॉट राऊंडला स्कॉलरशिप नव्हती. आता माझ्या वेळेसच हे झालेलं होतं की आम्हाला स्पॉट राऊंडला स्कॉलरशिप मिळाली, बट माझ्या नंतरच्या बॅचेसला मिळायला नाही लागले. त्यासाठी मग आम्ही आंदोलनं केले, ट्विटरवर ट्रेंड चालवले. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनं ॲग्रिकल्चरच्या मुलांना स्पॉट राऊंडला स्कॉलरशिप देणं चालू केलं आणि स्पॉट राऊंडला ॲडमिशन पण कमी व्हायला लागले होते. त्याच्यामुळं स्पॉट राऊंडला सुद्धा स्कॉलरशिप आहे. तुम्हाला जेवढी राऊंडमध्ये फीस पडेल तेवढी स्पॉट राऊंडला पडेल, ते गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो. त्यानंतर मित्रांनो, कॅन्डिडेट कोणते पार्टिसिपेट करू शकतात याबद्दल मी सांगितलं. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की गव्हर्नमेंटला स्पॉट राऊंड असतो का, तर हो, गव्हर्नमेंटला सुद्धा जर जागा अवेलेबल असेल तर स्पॉट राऊंड असतो, प्रायव्हेटला सुद्धा जर जागा अवेलेबल असेल तर स्पॉट राऊंड असतो. आता मित्रांनो, आता कसं असतं की स्पॉट राऊंड हा याची प्रोसेस काही वेगळी चालत नाही. गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, तुम्हाला कुठल्याही कॉलेजला जर द्यायचं असेल तर तुमच्या मेरिट वाईजच विचार होतो. त्यानंतर तुमचा एम कोटा, यू कोटा त्यावाईजच तुम्हाला जागा दिसल्या जातात. त्या ठिकाणी पण तुम्हाला जर कॉलेज सिलेक्ट करत असाल तुम्ही, तर त्या कॉलेजच्या या गोष्टी घेणं तुम्हाला लक्षात गरजेचं आहे. ते कॉलेज तुम्हाला जे मिळतंय ते गव्हर्नमेंट मिळतंय का, म्हणजे फॉर एक्झाम्पल पुढं 5 कॉलेज तुम्हाला ऑप्शन दिलेत,
तर ते तुम्हाला गव्हर्नमेंट मिळत आहे एक, त्यानंतर ए ग्रेड आहे, बी ग्रेड आहे, सी ग्रेड आहे. हे कॉलेज कुठलं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, तुम्हाला जे जे दिलं आहे त्याप्रमाणे. त्यानंतर एम कोटा यू कोटाच्या सीट्स तुम्हाला मिळत असतात, तुम्ही जर ज्या कोटामधून असेल त्या कोटा वाईज. ह्या सगळ्या जो राऊंडचा डेटा आहे किंवा राऊंडमध्ये ज्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला, सेम गोष्टींचा विचार स्पॉट राऊंडला सुद्धा होईल. फक्त फरक एवढा आहे मित्रांनो की राऊंडमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातले विद्यार्थी सामील झालेले होते. आता स्पॉट राऊंडला फॉर एक्झाम्पल पुण्याला जर 200 मुलं असतील तर हे 200च मुलं त्या पुण्याच्या सेंटर अवेलेबल असलेल्या जागांसाठी पात्र असतील. काही विद्यार्थी राहुरीला जातील, काही नागपूरला जातील, काही अकोल्याला जातील, है ना. राऊंडमध्ये कसं होतं की तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात असला तरी पण पुण्यासाठी ट्राय करू शकत होतात, है ना. पण आता पुण्यासाठी तुम्हाला पुण्यालाच जावं लागेल किंवा जे पण तुमचं स्पॉट सेंटर असेल त्यालाच जावं लागेल. आता ते पुढं कुठलं आहे काय त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. मित्रांनो, आता इथं एक महत्त्वाची गोष्ट नमूद करायची तुम्हाला गरजेची आहे की स्पॉट राऊंडसाठी किती जागा आहेत हे तुम्हाला 31 तारखेला कळतं की कुठल्या कॉलेजला किती जागा बाकी आहेत आणि त्या जागांना आम्हाला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं एक उदाहरणार्थ आपण एक घेऊया. आता कसं असतं मित्रांनो, स्पॉट सेंटर म्हणजे एक कॉलेज दिलेलं असतं, जसं की राहुरी आहे. आता राहुरीच्या कॉलेजला मित्रांनो तुम्हाला अहिल्यानगर, नाशिक, त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातले सगळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कुठलंही कॉलेज असो त्या ठिकाणी तिथलं ॲडमिशन होईल. तर मग तुम्ही या जर कॉलेजला गेलात तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेची आहे की हे कॉलेज आहे, तर त्या कॉलेजमध्ये आता या जागा तुम्हाला दिसत आहे की अहिल्यानगरच्या एखादं XYZ कॉलेज आहेत त्याला किती जागा होत्या, नाशिकच्या एखाद्या कॉलेजला किती जागा आहे, नंदुरबारच्या एखाद्या कॉलेजला किती जागा आहेत. या टोटल जागा ज्या आहेत तर त्या अवेलेबल असतात या राहुरीच्या स्पॉट सेंटरवर. त्यानंतर पुणे जिल्हा आहे, तर या पुणे जिल्हा असेल किंवा सोलापूर असेल किंवा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कोल्हापूर वगैरे हे जे जिल्हे आहेत, सातारा, सांगली, हे सगळेच्या सगळे पुणे या ठिकाणी याची ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती कंडक्ट होईल. म्हणजे पुण्यामधलं तुम्हाला गव्हर्नमेंट पुणे असेल, त्यानंतर बारामती असेल किंवा तुम्हाला कराडचं कॉलेज असेल किंवा तुम्हाला सांगलीचं एखादं कॉलेज असेल किंवा कोल्हापूरचं एखादं कॉलेज असेल, हे सगळेच्या सगळे कॉलेज तुम्हाला पुण्याच्या स्पॉट सेंटरवर अवेलेबल राहतील. त्यानंतर मित्रांनो अकोला आहे, तर अकोलाला या ठिकाणी विदर्भातले जे जिल्हे आहेत अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा हे जिल्हे जे आहेत तर ते अकोल्याला अवेलेबल आहेत. आणि तुम्ही म्हणाल मग अकोल्याचं कॉलेज जे तर ते कुठे आहे, तर ते सुद्धा अकोल्यालाच आहे. पुण्याचं कॉलेज कुठे आहे, पुण्यालाच आहे, है ना. तर राहुरीचं ॲग्री इंजिनिअरिंग असेल ते सुद्धा तुम्हाला राहुरीलाच मिळेल. त्यानंतर नागपूर आहे, तर तुम्हाला नागपूरसाठी मित्रांनो नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये इथलचे स्पॉट सेंटर आहे. परभणीवाल्यांसाठी परभणी, हिंगोली, नांदेड हे सगळे जिल्हे या स्पॉट सेंटरवर आहेत. त्यानंतर लातूरवाल्यांसाठी लातूर, बीड, धाराशिव हे सगळे जिल्हे आहेत मराठवाड्यातले. त्यानंतर बदनापूर मध्ये मित्रांनो जालना व छत्रपती संभाजीनगरमधले कॉलेजेस आहेत. आणि दापोलीमधले या स्पॉट सेंटरवर दापोलीतले सगळे कॉलेजेस आहेत. म्हणजे ते जिल्हा जो आहे त्याच्या अंतर्गत येणारे फॉर एक्झाम्पल रत्नागिरी आहे किंवा सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर ह्यामधले जे काही कॉलेजेस आहेत तर ते सगळे दापोलीच्या अंतर्गत येतात. हे झाले मित्रांनो स्पॉट सेंटर आणि त्या ठिकाणी अवेलेबल असणारे कॉलेजेस. आता तुम्हाला कुठल्याही कॉलेजला जायचं असेल तर त्या कॉलेजचा जिल्हा बघायचा आणि तो जिल्हा कुठल्या स्पॉट सेंटरवर आहे त्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला स्पॉट सेंटर जे आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जागांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या स्पॉट सेंटरवर फॉर एक्झाम्पल 30 जागा आहेत, है ना, पण तुमचं आवडीचं कॉलेज त्या ठिकाणी नसेल तर तुम्ही दुसऱ्या स्पॉट सेंटर जाऊ शकता किंवा जागाच्या वाईज तुम्हाला जे चूज करायचं त्यावेळेस तुम्ही त्या स्पॉट सेंटरला जाऊ शकता, ज्या पण तुम्हाला ओव्हरऑल जागा बघायच्या असतील तर त्या. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला आता कसं बोलवलं जातं की 3 तारखेपासून हे स्पॉट राऊंड चालू होणार आहे. आता 3 तारखेला मित्रांनो जे विद्यार्थी या स्पॉट राऊंडसाठी पात्र आहेत पण त्यांचे मार्क 85 पेक्षा अधिक आहेत असे सगळे विद्यार्थी मित्रांनो 3 तारखेला बोलवले जातील, है ना. मग 86 असेल एखाद्याला, 86 त्याला तुम्ही म्हणता, त्यानंतर 100 असेल एखाद्याला, 110 असेल, ज्यांना मराठीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सांगतोय मी. तर हे जेवढे पण तुम्हाला 85च्या वरती असेल मार्क अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी 3 तारखेला तुमच्या पर्टिक्युलर स्पॉट सेंटरवर जायचं आहे. 4 तारखेला मित्रांनो 65च्या वरतीवाल्यांनी जायचं आहे. 5 तारखेला मित्रांनो 50च्या वरतीवाल्यांनी सगळ्यांनी जायचं आहे. मग 50च्या वरती मित्रांनो 65 वाले पण आले, 85 वाले पण आले. त्यानंतर
8 तारखेला मित्रांनो तुम्हाला 35च्या वरती ज्यांना मार्क्स आहेत त्यांनी जायचं आहे. 9 तारखेला जे विद्यार्थी सगळे पात्र आहेत त्यांनी जायचं आहे आणि 10 तारखेला जे सगळे पात्र आहेत त्यांनी जायचं आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न आधी इथपर्यंत आले तर तुम्हाला पडतो की भैया पहिल्या दिवशी आम्ही पुण्याला गेलो तर दुसऱ्या दिवशी आम्ही याला जाऊ शकतो का, नागपूरला जाऊ शकतो का? तर हो, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठल्याही स्पॉट सेंटरला जाऊ शकता. फक्त हे डेटचा क्रायटेरिया तुम्हाला आणि तुमच्या मार्क्सचा क्रायटेरिया तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल 85च्या वरती आहे तुम्हाला तर पहिल्या दिवशी तुम्ही नागपूरला गेलात तर दुसऱ्या दिवशी अकोल्याला जाऊ शकता, तिसऱ्या दिवशी तुम्ही बदनापूरला जाऊ शकता, चौथ्या दिवशी तुम्ही जायचं असलं तर राऊरीला पण जाऊ शकता, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, या आहेत त्या संदर्भातल्या डेट. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो मोस्टली चान्सेस कुठल्या कुठल्या डेला असतात तर मित्रांनो मोस्ट चान्सेस जे आहे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज ए ग्रेड भेटण्याचे ते असतात मित्रांनो 85च्या वरतीवाल्यांना पहिल्या दिवशी. कारण त्या दिवशी जे आहेत तर ते सगळेचे सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते वरचे येतात आणि मोस्ट ऑफ द सीट त्या दिवशीच तुम्हाला भरलेल्या दिसतील. खूप चांगले चांगले कॉलेज सीट जे आहेत तर ते त्या दिवशी निघून जातात. मग मित्रांनो जे उरतात त्या सीट 65 वाले आहेत, त्यानंतर 50 वाले आहेत, त्यानंतर 35 वाले, या सगळ्यांना उरत जातात. आणि एक अजून चान्स असतो मित्रांनो एक 10 तारखेला एखादी फॉर एक्झाम्पल डिफेन्सची सीट आहे तर ती मित्रांनो या वरच्या ज्या 4, 5, 6, 8 काय ज्या तारखा आहेत है ना 6 तारीखने याच्यात तर या तारखांना भरल्या नाही एखादी डीपीची सीट तर ती मित्रांनो कन्वर्ट होते ओपनमध्ये. तर ही ओपनमध्ये असते मित्रांनो 10 तारखेला. मग या ठिकाणी चान्सेस वाढतात. 10 तारखेला सुद्धा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे कन्व्हर्जनमध्ये ॲडमिशन होतात. सो अशा प्रकारची झाली मित्रांनो ही इन्फॉर्मेशन. आता इथं कसं असतं की तुम्हाला जर कॅटेगरीची सीट असेल तर कॅटेगरीचाच विद्यार्थी घेतला जातो. तुम्हाला या ठिकाणी अदर कॅटेगरीला जागा दिली जात नाही. फॉर एक्झाम्पल ओपनची सीट असेल तर त्या ठिकाणी सगळ्या उमेदवारांचा विचार होईल. एखादी SCची सीट असेल तर त्या ठिकाणी EWSच्या विद्यार्थ्याचा विचार होणार नाही, फक्त SCच्याच विद्यार्थ्याचा विचार होईल, है ना. तर अशा प्रकारे मित्रांनो या रिझर्वेशनचा फंडा या ठिकाणी सुद्धा लागू असतो. आता हे झालं मित्रांनो. आता पुढची प्रोसेस काय है ना. तर यासाठी मित्रांनो जे विद्यार्थी आता पात्र आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सकाळी 9 ते 11 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी जावं लागेल त्या कॉलेजला. काय काय घेऊन जायचं आहे तर तुमचे सगळे मूळ कागदपत्र जे तुम्ही आता ज्या तारखेला तुम्ही ॲप्लिकेबल आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 तारखेला ॲप्लिकेबल आहात किंवा 4ला ॲप्लिकेबल आहात त्या स्पॉट सेंटरला जाण्यासाठी तर तुम्हाला आवश्यक तेवढे सगळे कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायचे आहे. त्यानंतर तुमचे पैसे सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. गव्हर्नमेंटसाठी जर तुम्हाला भेटत असेल तर मित्रांनो तुम्ही 10-15 हजार ठेवा सोबत. प्रायव्हेटसाठी असेल तर एक तुम्ही 30 हजार सोबत ठेवू शकता, है ना. जे तुम्हाला सोबत ठेवायचे. काही काही वेळेस प्रायव्हेट कॉलेजवाले सांगतात की बा आता नको देऊ, तुम्ही नंतर दिले तर पैसे चालतात. काही काही कॉलेजवाले जे तर ते थोडीफार रियायत देऊन जातात कारण कॉलेजला सुद्धा ॲडमिशनची गरज असते. सध्या तरी आहे मला असं दिसतंय, है ना. आणि मोस्टली आता ए ग्रेड आणि गव्हर्नमेंट कॉलेज जर सोडले तर बाकीच्या कॉलेजेसला जास्त ॲडमिशनची गरज आहे, है ना. सो त्यामुळे मित्रांनो काही ए ग्रेड कॉलेजेसला सुद्धा आहे, असं नाही म्हणत मी की नाही आहे म्हणून. पण आता तुम्ही त्या ठिकाणी गेले त्या कॉलेजला त्या स्पॉट सेंटरवरती गेले. फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्याला गेलेले आहात, तुम्हाला पुण्यासाठी बारामतीसाठी या ठिकाणी विचार व्हायचा आहे, त्यासाठी पुण्याला तुम्ही गेलेत. तर पुणेसाठी जे काही 200 विद्यार्थी आले आहेत आपले तर या 200 विद्यार्थ्यांचं कम्प्युटरवर रजिस्ट्रेशन केलं जातं. चेतन पहिला, त्यानंतर चेतन दुसरा, चेतन तिसरा, आहे ना. सो अशा प्रकारे त्यांचं काय जे आहे तर ते रजिस्ट्रेशन केलं जाईल. मग याच्यामध्ये बघितलं जाईल की चेतनला नेमकं किती मार्क्स आहेत, त्याच्यानंतर माझ्यानंतरच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत. सो या सगळ्यांची एक मेरिट वाईज लिस्ट मित्रांनो दुपारी 1:30 वाजता लागते आणि तिथून पुढं सगळ्यांना फॉर एक्झाम्पल चेतन पहिला जो आहे तर तो त्याला एक जास्त मार्क्स आहे तो त्याला सगळ्यात अगोदर बोलवलं जातं. आणि त्यानंतर बोलवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 कॉलेजेस अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल पुणे या ठिकाणी त्या स्पॉट सेंटरला माझ्या कॅटेगरीच्या जागा ज्या आहेत तर त्या पुण्याला अवेलेबल आहेत, गव्हर्नमेंट पुणेला. त्यानंतर बारामतीला अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बारामती सोडा तुम्ही अजून एक कॉलेज पकडून घेऊ, याच्यामधलं एखादं कराडच्या कॉलेजला अवेलेबल आहे ना. सो या 3 कॉलेजपैकी मला कुठलं कॉलेज पाहिजे हे मला विचारलं जातं. मग मी माझ्या कन्व्हिनियंटनुसार एक तर मी पुणे चूज करेल किंवा मला जे वाटतं त्यावेळी मला ते चूज करायचं ते चूज करेल. अशा वेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोणीतरी जाणकार व्यक्ती तुमच्या सोबत ठेवा की ज्याला फॉर एक्झाम्पल जर 4 कॉलेजेस आहेत तर त्याला समजलं पाहिजे की कुठलं कॉलेज घ्यावं. जे विद्यार्थी माझ्या काउन्सिलिंगला होते त्या विद्यार्थ्यांना मी कॉलेजेस ऑलरेडी ग्रेड वाईज सेग्रिगेट करून दिलेले आहेत. त्यांनी
आधी गव्हर्नमेंटला प्रेफरन्स द्यायचा आहे, त्यानंतर ए ग्रेडला द्यायचा आहे, त्यानंतर बी ग्रेडला द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. काही विद्यार्थ्यांना तिथे गेल्यानंतर असं वाटत असेल की घराजवळचं कॉलेज आहे आणि मला गव्हर्नमेंट नको आहे, तर अशा वेळेस तुम्ही गव्हर्नमेंट सोडून घराजवळच्या कॉलेजला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. मग अशा वेळेस तुम्ही ॲडमिशन जर घेतलं मित्रांनो, तर तुम्हाला त्या ठिकाणी 1000 रुपये द्यावे लागतील आणि 1000 रुपये दिल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन डन होऊन जाईल. पहिले जागा स्वीकृती शुल्क, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं जे काय पैसे आहेत तुमचे फीस वगैरे, तर ती तुमच्या कॉलेजेसला वेगळी द्यायची आहे. पण 1000 रुपये या ठिकाणी तुम्हाला जागा स्वीकृती शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे, सीट एक्सेप्टन्स फीज. ओके, तर हे सगळं दिलं झालं मित्रांनो तुम्हाला. आता तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते स्पॉट राऊंडमध्ये अशा प्रकारे होऊन जाईल. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे डाऊट जे आहेत, आय होप मला असं वाटतं की बऱ्यापैकी डाऊट तुमचे व्यवस्थितरित्या क्लिअर झालेले असतील, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या संदर्भात डाऊट नसेल. आणि जे स्पॉट राऊंडसाठी जे आहे तर ते सगळ्यांना शुभेच्छा. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आलं की दादा मी स्पॉट राऊंडला जाऊ का, स्पॉट राऊंडला जागा मिळतात का, मी त्या ठिकाणी मला एवढे मार्क्स आहेत, मला हे कॉलेज जे तर थर्ड राऊंडमधलं आवडलं नाही, मी कोणतं कॉलेज घेऊ, स्पॉट राऊंडसाठी जागा असतात की नाही हे तुम्हाला 30 तारखेला कळेल. पण माझ्या अनुभवानुसार जागा असतात. ओके, पण मित्रांनो याच्यात कसं होतं की स्पॉट राऊंडमध्ये अनप्रेडिक्टेबल गोष्टी असतात. जसं की आता मी लास्ट इयर आय थिंक मागच्याच वर्षी की त्याच्या मागच्या वर्षी पुण्यालाच आमचे जवळचे रिलेटिव्ह होते, त्यांचं एखादं ॲडमिशन करून दिलं होतं मी. ओके, सो त्यावेळेस काय होतं की पुण्याला खूप सगळे विद्यार्थी आलेले होते है ना. म्हणजे आता काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की यार पुण्याला गेलो आम्हाला पुण्यात भेटतं की काय, त्याच्यामुळे पुण्याला खूप सगळे लोक आले. त्यानंतर राहुरीला काही लोक जे तर गेले, तर त्या ठिकाणी मी असं बघितलं की राहुरीवाल्यांना बेटर कॉलेज मिळाले त्यावेळेस. आता यावेळेस माझा व्हिडिओ ऐकून राहुरीला जास्त लोक जातील मला माहीत नाही, पण असं होतं. ओके, म्हणजे ज्या स्पॉट सेंटरवर जास्त लोक आले त्या स्पॉट सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना जर जागा कमी असल्या तर त्या ठिकाणी चॉईसेस ऑब्व्हियसली त्यांना थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. सो अशा गोष्टी त्या ठिकाणी होतात. त्यानंतर स्पॉट राऊंडला फॉर एक्झाम्पल जे काही विद्यार्थी आलेले आहेत, 2 विद्यार्थी आहेत है ना, आणि या 2पैकी एखाद्याला मार्क जास्त आहे तर तो तुमची सीट जी आहे तर त्या ठिकाणची घेऊन जातो. सो असं असतं. त्याच्यामुळं इथं नाही सांगू शकत की आपण कोणाला कोणती जागा मिळेल किंवा कोणती जागा जी आहे तर त्याला अवेलेबल असेल किंवा त्या तुम्ही गेल्या तर त्या ठिकाणी चान्सेस असतात का. तुम्ही एक गोष्ट करू शकता या ठिकाणी गेल्यावर, फक्त डोक्यात ठेवा की आपल्याला जर गव्हर्नमेंट कॉलेज आपण आता सोडतोय फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं, तर मी बी ग्रेड जरी कॉलेज मला मिळालं स्पॉट राऊंडला तर घेईल, ए ग्रेड जरी मिळालं तर मी घेईल, किंवा माझ्या नशिबात जर गव्हर्नमेंट जरी असेल तर मी घेईल. ओके मित्रांनो, तुम्हाला कोणी काहीही सांगो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी 60वाल्या विद्यार्थिनीला गव्हर्नमेंट कॉलेज लागताना बघितलंय आणि 100वाल्याला ए ग्रेड घेताना बघितलेलं आहे. ओके, त्याच्यामुळं 60वाल्यांना कधी की स्पॉट राऊंडला त्याला झालेलं होतं, परभणीचं स्टुडंट होतं, आणि 100वाला कधी पुण्यात विषय झालेला होता. हा याच्यामध्ये टोटल अनप्रेडिक्टेबिलिटी असती. एक थोडं तुम्ही हे करू शकता की यार पहिल्या दिवशी गेलं तर तुला गव्हर्नमेंट भेटून जाईल कारण तुझं आहे तेवढं मार्क्स वगैरे किंवा जागा वगैरे आहेत, किंवा एखादं ST कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची जागा STची खाली आहे आणि ती 3ही दिवस भरली नाही तर तुमच्या नशिबात असली तुम्हाला भेटेल. सो ही सगळी गोष्ट जी आहे तर ती स्पॉट राऊंडसाठी असते. त्यामुळे तुम्हाला जर मिळालेली सीट तुम्हाला सोडून जर स्पॉटला जायचं असेल तर तुमचं डिसिजन आहे. किंवा मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे यार जे होईल ते, पण जर स्पॉटला जायचं असेल तर माझं म्हणणं हेच आहे की डोक्यात एवढं ठेवा की मला जे भेटेल ते मी घेईल. या हिशोबाने मी आता जाते, मी कोणाला विचारणार नाही दादा हे भेटेल की नाही, मला जे वाटतं मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. आणि एवढं तुम्ही सगळे जे तर आता ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये येत आहात, आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करूयात, आपल्या देशासाठी काहीतरी करूयात, एक उद्योजक पिढी किंवा असा जो शेतीचा दर्जा आजकाल जो ढासळतोय त्याला सुधारण्यासाठी काहीतरी करूयात. या सगळ्या गोष्टीसाठी एक स्वप्न घेऊन तुम्ही या मध्ये तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हाल. काही ना सेक्टर असं आहे, सेक्टर तसं आहे, जसं असेल तसं आहे मनाला चूज केलं आहे. फोकस राहा, काम करा, स्वतःवर फोकस करा, तुमच्या कामावर करा आणि एक चांगलं एक काहीतरी करून दाखवा तुमच्या फॅमिलीला, तुमच्या सगळ्यांसाठी. आणि मला सुद्धा दाखवा की दादा तुझे व्हिडिओ बघून ॲडमिशन घेतलं तर आज मी हे करतोय. आणि आहेत तसे स्टुडंट, काहींना जॉब पण नाही मिळत तर काहींना चांगले पगाराची नोकरी करतात, काही उद्योजक बनलेत है ना. सो आत्महत्या वृद्धी विनाशो, आपणच आपल्या वृद्धीला आणि विनाशाला कारणीभूत असतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.